हातकणंगले तालुक्यातील नागरिकांमधून ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे, पण निधी नसल्याचं कारण सांगून हे कॅमेरे बसवण्यात आले नाहीत। याच्या निषेधार्थ आज गावात भीक मागून आंदोलन करण्यात आले। यावेळी महापरिवर्तन आघाडीतर्फे गावात भीक मागून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी गोळा करण्यात आलाय। हातकणंगले तालुक्यातील आळते गावात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यानं गावातील वातावरण घबराटीचं बनलंय। तर गावातील वेगवेगळ्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी नागरिकातून वेळोवेळी मागणी करण्यात आली होती, पण निधी नसल्याचं कारण सांगून ग्रामपंचायतीनं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी भीक मागू आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये निषेधाचे फलक घेऊन आणि गणवेश घालून ग्रामपंचायतीमधील विरोधी गटाचे नेते जावेद मुजावर, शिरीष थोरात, सद्दाम मुजावर, राम कांबळे, सुरेश आळतेकर, गणेश खटावकर, अशोक आळतेकर, संजय कुमार पाटील, सुभाष करके, अण्णा पाटील, अप्पासो पाटील, विलास कांबळे, सागर तिवडे, तय्यब मुजावर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅली पार कट्ट्यावर आल्यावर प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणं झाली। गावात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड कचरा रस्त्याकडेला पडलाय। गटारी तुडुंब भरले आहेत। डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजार होऊन अनेकांना त्याचा फटका बसलाय। लोकांचं आरोग्य धोक्यात आले। त्यातच गेल्या महिन्याभरात 60 ठिकाणी चोऱ्या झाल्यात। चोर सापडत नसल्यानं सुरक्षेसाठी किमान गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे। मात्र ग्रामपंचायतीला यात रस नाहीये। ग्रामपंचायतीनं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे।